समजा असं त्यांचं म्हणणं आहे. असो, सध्या लोकसभेची निवडणूक आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वारं कोणाचं, आढळराव की कोल्हे? भाजी विक्रेते काही दादा आपल्या सोबत आहे. काय वाटतं, कोल्हे की आढळराव? अमोल कोल्हे साहेब. अमोल कोल्हे. ताई, कोल्हे की आढळराव? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. आता आपल्यासोबत एक मावशी आहे. मावशी, लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे. शिवाजी आढळराव की अमोल कोल्हे? अमोल कोल्हे. अरे, सगळेच अमोल कोल्हेंची बारी नाव घेत आहेत. मावशी नमस्कार, कुठलं गाव? काळवाडी. काळवाडी. आता लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे. अमोल कोल्हे की आढळराव? आता काय मला सांगता येत नाही. मावशी म्हणतात मला सांगता यायचं नाही. इथं आता एक ताई आहेत, ताईंचा फोन चालू आहे. आपण ताईंना बोलतो करूया. ताईंना बोलता येते का हे विचारूया. ताईंना बोलता येते का हे विचारूया. ताई, तुमचं नाव काय? सविता. गाव कुठलं? गाव कुठलं गाव? ताई, गाव कुठलं? पिंपळवंडी. काय विकायला घेऊन येता? भाजीपाला. वांगी कसे किलो? वांगी 40 रुपये किलो. भेंडी काय भाव? भेंडी पण 40 रुपये. शेवग्याच्या शेंगा 10 रुपयाला. लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे. आढळराव की कोल्हे? आढळराव की कोल्हे? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. मगाशी म्हणजे मला बोलता येत नाही. आपण पाहतोय लोक बोलायला बुजतात, घाबरतात. आपल्यासोबत दुसरे मावशी आहेत. मावशी नमस्कार, गाव कुठलं? काळवाडी. आता लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे. शिवाजी आढळराव आणि अमोल कोल्हे यांची दुरंगी सामना होऊ शकतो. आढळराव विजय होतील का कोल्हे? कोल्हे. कोल्हे. आपल्या सोबत इतरही काही लोक असणार आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. इथे एक सर्वसामान्य शेतकरी आहेत. आपण त्यांना पण विचारूया. लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे. आढळराव की कोल्हे? नाही सांगू शकत नाही. सांगू शकत नाही म्हणजे नोटा? नोटा. बरोबर बोलले. काय त्याचं कारण? नाही ते वेळ आल्यावर सांगू आम्ही. कोणाचे काम समाधानकारक नाही? नाही नाही नाही, आम्ही का आता काही शब्द काही बोलू शकत नाही. आम्ही केंद्रामध्ये मोदी पाहिजे का कोण पाहिजे? केंद्रामध्ये कोण पाहिजे? केंद्रामध्ये मोदी पाहिजे का कोण पाहिजे? मोदी पाहिजे. मोदी जिंदाबाद. मोदी. आता मोदींचे जर हात बळकट करायचे असतील तर खासदार निवडून इथून गेला पाहिजे. मग आढळराव की कोल्हे? ते मी सांगू शकत नाही तुम्हाला. आता मी काय अच्छा, हे म्हणतात मी सांगू शकत नाही. आपल्यासोबत दुसरे एक सहकारी आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? गाव पिंपळवंडी. अच्छा, पिंपळवंडीत. विद्यमान खासदार अमोल कोल्हे निवडणुकीला उभे राहणार आहेत. शिवाजीराव आढळराव माजी खासदार तेही निवडणुकीला उभे राहणार आहेत. काय चित्र पाहायला मिळेल? कोल्हे कोल्हे की आढळराव? मागे सर. आमच्या माझ्या दृष्टीनं कोल्हे. कोल्हे. चला, आपण मगाशी मावशीनं थांबवलं. मावशी नमस्कार, कुठलं गाव? पिंपळवंडी. काय नाव? काकडे. काकडे. बाळासाहेब काकडेंच्या कोण? चुलती. शिवाजीराव काकडेंच्या कोण? चुलतीच आहे. मावशी असं फिरा. पहा, ह्या सर्वसामान्य गृहिणी आहेत. का राजकारणामधलं त्यांना फारसं माहीत नसावं. आता लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे. आढळराव आणि कोल्हे असा सामना होऊ शकतो. कोल्हे विजय होतील की आढळराव? कोण विजय होईल? आढळराव की कोल्हे? आढळराव. आढळराव. अरे वा, आढळरावांबद्दल सहानुभूती आहे. मावशी नमस्कार, कुठलं गाव? पिंपळवंडी. लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे. आढळराव आणि कोल्हे दुरंगी सामना होऊ शकतो. कोल्हे विजय होतील की आढळराव? आता सांगता कसं काय येईल मला लगेच? माहित नाही. नाही तसं नाही. कोणाचं काम चांगलं? आता चालतच नाही. मग तुम्हाला कोल्हे माहिती आहेत? नाही. आढळराव माहिती आहेत? ऐकून आहे. ऐकून आहे. आता आपल्या सोबत एक बाबा आहेत, एक शेतकरी आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घ्या. बाबा नमस्कार. काय सांगता यायचं? काय सांगता नाही यायचं? ते कोण आहे, कसे आहे का? अहो, मी अजून प्रश्न विचारलाच नाही. मी विचारायला आलोय भेंडी कशी किलो? भेंडी 60 रुपये किलो. शेवग्याच्या शेंगा 10 रुपये. शेतीला बाजारभाव आहे का मालाला? आहे ना. कोण जबाबदार? सरकार. कोण? सरकार. मग आता केंद्रामध्ये शरद पवार पाहिजे का मोदी? आता मोदी येणार, दुसरं कोण येईल का? जे मोदी निवडून येणार? येणार 100%. तो हे करतो ते करतो, तोच येणार. मोदींची गरज आहे. हा, मोदी येणार. आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोल्हे की आढळराव? आढळराव. आढळराव. आपण पाहतोय काही लोक आढळरावांच्या नावाला पसंत देतात. आपल्यासोबत दुसरे मावशी. मावशी नमस्कार. नमस्कार. काय नाव? हंडे. कुठलं गाव? उमरज. केंद्रामध्ये सरकार कुठलं पाहिजे, मोदींचं की शरद पवारांचं? तसं आम्ही शेतकरी म्हणले आम्हाला शरद पवारच पाहिजे. शरद पवार पाहिजे.
लोकसभेला खासदार आढळराव पाहिजे की कोल्हे पाहिजे? आढळराव. आढळराव पाहिजे. म्हणजे खासदार आढळराव आणि सरकार केंद्रामध्ये मोदींचं पाहिजे, शरद पवारांचं पाहिजे. शरद पवार. इथे खासदार आढळराव पाहिजे. आमच्या कांद्याला बाजार नको. खासदार आढळराव का पाहिजे? त्यांची चांगली कामं आहेत ना तशी. 15 वर्षात चांगली कामं केली. आणि कोल्हेंवर नाराजी का? नाराजी नाही आपली तशी. त्यांनी काय आपले काही वाईट नाहीत, पण असं नाही आपलं वाटतं असं. आढळराव आले पाहिजे. हो. दादा नमस्कार. आपण कुठलं गाव? लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे, काय चित्र पाहायला मिळेल? आढळराव की कोल्हे? कोल्हे. ताई नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? पिंपळवंडी. काय नाव? स्मृती. काय करता व्यवसाय? आता शिकते. शिक्षण घेत आहे. मतदानाचा अधिकार आहे का? पहिल्यांदा का दुसऱ्यांदा? दुसऱ्यांदा. आता शिरूर लोकसभेची निवडणूक लागेल पुढे 4-7 दिवसांमध्ये, माहिती आहे? हो. आपल्या विभागाचे खासदार कोण आहे? अमोल कोल्हे. याच्या अगोदर कोण होतं? आढळराव. मग आता आढळराव आणि कोल्हे यांचा सामना होऊ शकतो या निवडणुकीमध्ये. काय चित्र पाहायला मिळेल? कोण होईल खासदार? कोल्हे वाटतं. कोल्हे होईल. सर्वसामान्य विक्रेते खरीददार आपली मतं सांगतायत. कोण सत्तेवर पाहिजे, कोण सत्तेवर नको, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार कोण पाहिजे या संदर्भात सुद्धा त्यांनी प्रत्येकाची वेगवेगळी मतं आहेत. परंतु सर्वाधिक पसंती ही डॉक्टर अमोल कोल्हे यांना आहे. केंद्रामध्ये शरद पवारांच्या विचाराचं सरकार यावं असंही काहींचं म्हणणं आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.